ठाकरे कुटुंबावर केलेली टीका खपवून घेणार नाही, चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य. नितेश राणे हा फालतू माणूस असून एक वेळ तिकिटासाठी उद्धव ठाकरेंच्या पाया पडत असायचे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय. आज जालना येथे शिवसेना उभाट्य गटाची बैठक पार पडली. यावेळी खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की नितेश राणे हे सातत्यानं ठाकरे कुटुंबावर टीका करतायत. मात्र हा फालतू माणूस आहे, ज्यांचं खाल्लं त्यांच्याच विरोधात जाणारा हा माणूस आहे. एक वेळ होती जेव्हा हेच लोक उद्धव ठाकरेंच्या पाया पडून तिकीट मागायचे. आता ठाकरे कुटुंबावर केलेली टीका खपवून घेणार नसल्याचंही यावेळी खैरे यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. त्याच्या हेतूवर त्यांनी आक्षेप नाही, हेतूवर आक्षेप राज ठाकरेंच्या बाबतीत यांचं काहीच नाही तिथं. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काही आता त्याच्यात जे काही गडबड झालेली आहे, जे काही तिथे सेटलमेंट झालेली आहे, म्हणजे भाजप आणि यांची म्हणजे अडाणींची, ती कुठेतरी लीक झाली आणि ते म्हणून त्या ठिकाणी सगळेच पक्ष त्याच्या अगेन्स्टमध्ये आले. राहुलजी तर अडाणीच्या बाबतीत खूपच बोलतात. त्यानंतर आता कम्युनिस्ट पक्ष असेल, बाकी दुसरे पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब असेल, सगळेजण त्या ठिकाणी अडाणीच्या अगेन्स्टमध्ये बोलायला लागले. का उठसूट ते अडाणीला द्या, उठसूट अडाणीला द्या, म्हणजे तिथे काय बाकी. आणि उद्धव साहेबांनी जी भूमिका मांडली की ते महापालिकेनेच केला पाहिजे तो प्रोजेक्ट. तो पूर्वी महापालिकाच करणार होती प्रोजेक्ट, पण आता मध्येच त्या ठिकाणी हे आले. म्हणून मी सांगेन की धारावीमध्ये म्हणजे धारावीची परिस्थिती म्हणजे एकदम खूप ठीक आहे. मी स्वतः त्या एका हाऊसिंग मिनिस्टर असताना अनेक वेळेस मी गेलो होतो आणि त्यावेळेस मला सांगतो की एक प्रसंग सांगतो. आता याच्याशी काही संबंध नाही, पण सांगतो. ज्यावेळेस धारावीचे मुस्लिम समाज त्या ठिकाणी रस्त्यावर नमाज पडायचे, तर त्यावेळेस ते म्हणजे खूप वातावरण तंग व्हायचं. त्यावेळेस आम्ही मंत्री होतो. मग ते लोक माझ्याकडे, आमचे पदाधिकारी घेऊन त्यांना माझ्याकडे आले. पण साहब हमको अगर समजा FSI दे दिया तो ये रस्ते में बैठेंगे. मला अच्छी बात आहे. मग मी सरांकडे गेलो, मोठे साहेबांकडे गेलो. मोठे साहेबांनी सांगितलं की हे रस्त्यावरचे होणार नाही, आणि साहेबांनी पाठिंबा दिला. आणि त्याच्यानंतर मग ते FSIसुद्धा मस्जिदीला FSI मिळायला लागलं. त्याच्यावर ते वर मग नमाज पडायला लागला. हे इतकं करू शकतो, पण तर तिथे आता जागाच काही नाही. तर त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी येऊन जाऊन म्हणजे साहेबांचं म्हणणं असं की 500 स्क्वेअर फूटचं घर तिथे मिळालं पाहिजे आणि ते दिलं पाहिजे. आता हे देणारे नाहीच आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण 80% अधिकार सगळं त्यांच्याकडे, अदानीकडे. म्हणजे कोण जाणार त्यांच्या चक्रा मारणार तिथे ऑफिसमध्ये, आणि 20% फक्त सरकारकडे. हे चुकीचं आहे. म्हणून ते काही हे नाही. आणि म्हणून प्रचंड मोर्चा निघाला. तो इतका मोठा मोर्चा निघाला. तो इतका मोर्चा निघाल्यानंतर त्यांचं धाबं जाणवलं की बाबा हे काय. म्हणून मुंबई ही फक्त शिवसेनेची, माननीय उद्धव साहेबांची ही सिद्ध झालं त्या मोर्चामुळे. सर, आदित्य ठाकरेंवरती आरोप चालले. नितेश राणे आरोप करतायत सालिया खून प्रकरणात. काय नितेश राणे हा फालतू माणूस आहे. स्पष्ट बोलतो मी, फालतू. म्हणजे ज्यांचं खाल्लं त्यांच्या अगेन्स्टमध्ये झाला. त्यांच्या बापाला ज्यांनी मोठं केलं असेल, ज्यांनी मोठं केलं त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या बाबतीत असं बोलणं हे बरोबर नाही आहे. पण जो वाटेल तसं काहीतरी बडबड करतो तो. म्हणजे अशी बडबड ते आम्ही शिवसैनिक कोणी सहन नाही करणार. आता याच्यानंतर काहीतरी बोलतो आज, नाहीतर हेच लोक त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या, अजित साहेबांच्या पाया पडून आम्हाला तिकीट द्या, आम्हाला हे करा, आम्हाला तसं करा, तसं करा म्हणणारे लोक आहे. आणि अशा पद्धतीने बोलणारा माणूस आहे. म्हणून त्याचं काही दखल आता घ्यायचीच नाही. त्यांना उत्तर आम्ही वेळेवर देणारच आहोत. सध्या